स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे महत्त्वाचे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला. अकोला हा जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये येतो? ऑप्शन क्रमांक 1 अमरावती, 2 नाशिक, 3 नागपूर, 4 पुणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अमरावती. अकोला हा जिल्हा महाराष्ट्रातील अमरावती या विभागामध्ये येतो. प्रश्न क्रमांक 2. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 रायगड, 2 नाशिक, 3 सातारा, 4 पुणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पुणे. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य हे पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 3. धरमतरची खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 रायगड, 2 रत्नागिरी, 3 ठाणे, 4 सिंधुदुर्ग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रायगड. धरमतरची खाडी ही महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 4. तंबाखूमध्ये कोणते धोकादायक रसायन असते? ऑप्शन क्रमांक 1 युरिक ॲसिड, 2 निकोटीन, 3 युरिया, 4 कॅल्शियम कार्बोनेट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 निकोटीन. तंबाखूमध्ये निकोटीन हा धोकादायक रसायन असते. प्रश्न क्रमांक 5. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 जठर, 2 स्वादुपिंड, 3 यकृत, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 यकृत. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत ग्रंथी. प्रश्न क्रमांक 6. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 चेतापेशी, 2 मेंदपेशी, 3 शुक्रपेशी, 4 अंडपेशी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 चेतापेशी. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे चेतापेशी. प्रश्न क्रमांक 7. ग्रीन बजेट मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 गुजरात, 3 हरियाणा, 4 छत्तीसगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 छत्तीसगड. ग्रीन बजेट मांडणारे देशातील पहिले राज्य आहे छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 8. 1857च्या उठावात कानपूर येथील नेतृत्व कोणी केले होते? ऑप्शन क्रमांक 1 तात्या टोपे, 2 नानासाहेब, 3 राणी लक्ष्मीबाई, 4 बहादूरशाह जफर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नानासाहेब. 1857च्या उठावात कानपूर येथील नेतृत्व हे नानासाहेब यांनी केले होते. प्रश्न क्रमांक 9. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार देवनागरी लिपीमध्ये हिंदी अधिकृत व्यवहार भाषा आहे? ऑप्शन क्रमांक 1 कलम 340, 2 कलम 341, 3 कलम 342, 4 कलम 343. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कलम 343. भारतीय संविधानाच्या कलम 343 या कलमानुसार देवनागरी लिपीमध्ये हिंदी अधिकृत व्यवहार भाषा आहे. प्रश्न क्रमांक 10. 1857च्या उठावाची सुरुवात कोणत्या ठिकाणाहून झाली होती? ऑप्शन क्रमांक 1 मेरठ, 2 कानपूर, 3 लखनौ, 4 दिल्ली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मेरठ. 1857च्या उठावाची सुरुवात ही मेरठ या ठिकाणाहून झाली होती. प्रश्न क्रमांक 11. रणजी ट्रॉफी 2025-26 चा किताब कोणत्या संघाने जिंकला आहे? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई, 2 बडोदा, 3 जम्मू काश्मीर, 4 कर्नाटक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर. रणजी ट्रॉफी स्पर्धा 2025-26 चा किताब हा जम्मू काश्मीर या संघाने जिंकला आहे. प्रश्न क्रमांक 12. सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली होती? ऑप्शन क्रमांक 1 सावित्रीबाई फुले, 2 पंडिता रमाबाई, 3 रमाबाई रानडे, 4 आनंदबाई जोशी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रमाबाई रानडे. सेवा सदन या संस्थेची स्थापना ही रमाबाई रानडे यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 13. वर्धा व वैनगंगा या नद्यांच्या संयुक्त प्रवाहास कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 इंद्रायणी, 2 प्राणहिता, 3 प्रीती संगम, 4 मांजरा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 प्राणहिता. वर्धा व वैनगंगा या नद्याच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 14. पंचायतीमध्ये महिलांसाठी किमान किती टक्के आरक्षण आहे? ऑप्शन क्रमांक 1 10%, 2 30%, 3 33%, 4 55%. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 33%. पंचायतीमध्ये महिलांसाठी किमान 33% आरक्षण आहे.
प्रश्न क्रमांक 15. 9 नोव्हेंबर 2000 रोजी उत्तर प्रदेश या राज्यातून वेगळे होऊन कोणत्या नवीन राज्याची निर्मिती झाली? ऑप्शन क्रमांक 1 मिझोराम, 2 अरुणाचल प्रदेश, 3 बिहार, 4 उत्तराखंड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड. 9 नोव्हेंबर 2000 रोजी उत्तर प्रदेश या राज्यातून उत्तराखंड या राज्य वेगळे होऊन नवीन राज्याची निर्मिती झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.